हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप चांगला जाओ. स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. तर अगदी नेहमीप्रमाणे तुमच्या सर्वांसोबत खूप छान असा मस्त व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे आज आहे आपला मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार. तर पहिल्या गुरुवारची पूजा कशी झाली आहे मला माहिती आहे. आधीपासूनच कमेंट्स यायला सुरुवात झालेली आहे की आता व्हिडिओची वाट बघतोय आम्ही वगैरे वगैरे ETC सगळ्या गोष्टी. म्हणून ह्यावेळेस मी लवकरच व्हिडिओ तुमच्या सर्वांसोबत शेअर करतो आहे. अगदी आता हा आपला लवकरच व्हिडिओ येणार आहे, तर म्हटलं की लवकर आपण हा व्हिडिओ शेअर करू. तर मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार आहे आणि उंबरठ्यावर हळदीचं लेपन करणार नाही असं होणार नाही. तर म्हणून छान असं मस्त उंबरठ्यावर पहिलं सकाळी उठल्या उठल्या मी अंघोळ केली, फ्रेश झालो आणि त्याच्यानंतर लेपन करून घेतलं. म्हणजे देवपूजा करेपर्यंत लेपन छान मस्त सुकेल. तर आता छान असं मस्त लेपन करून घेतो आहे. लेपन ना जेव्हा आपण करतो तेव्हा घरात खूप पॉझिटिव्हिटी त्या गोष्टी वाटतात आणि खरंच पॉझिटिव्हिटी लेपनाने येते. म्हणून आपण छान असं मस्त लेपन करायचं आहे. तर आता मी मार्गशीर्षचा प्रत्येक गुरुवारी आपण काय काय करायचं ते ह्या सर्व गोष्टी मी तुमच्या सर्वांसोबत प्रत्येक व्हिडिओजमध्ये शेअर करत जाणार आहे. उद्या उत्तर पूजा कशी करायची हे सुद्धा मी तुमच्या सर्वांसोबत पुन्हा एकदा शेअर करणार आहे. कारण काय जणांना नवीन व्हिडिओज बघायला खूप आवडतात जुन्या जास्तपेक्षा. तर म्हणून मी ती गोष्ट पुन्हा एकदा तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे. तर आता मी छान उंबरठ्याचं जे लेपन केलं आहे ना, तर आता हा जो शेप आहे माझ्या उंबरठ्याचा, एक माझ्याकडनं ती मोठी चूक झाली होती की मला ह्या शेपमध्ये पाहिजे, अशा शेपमध्ये पाहिजे, म्हणून मी असा उंबरठा बनवून घेतला. पण लेपन करताना ते खालती खूप गळतं. तर मग नीटनेटकं छान पुसून त्याला शेप द्यावा लागतो. तर छान शेप वगैरे दिला आणि उंबरठा खूप छान असा मस्त असं लेपनाने पूर्ण पॅक झालेलं आहे. तर आता सगळं सामान पूजेचं मी गोळा केलं आहे. पण तरी काय ना काहीतरी विसरतोच आणि मधनं उठावं लागतंच. तर बघा हे नवीन मी मोर दिवे घेतले होते. त्याच्यानंतर बऱ्याच अशा काही नवीन वस्तू आहेत. बघा प्रभावळ, बघा आपली ही मी नवीन प्रभावळ बनवली होती काल. तर बऱ्याच अशा काही गोष्टी आहेत नवीन कोऱ्या करकरीत. तर त्या मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये दाखवल्या आहेत. काही व्हिडिओमध्ये दाखवल्यामध्ये आहेत आणि काय आता मी तुम्हाला दाखवणारसुद्धा आहे. तर चला पूजेची सुरुवात करू. छान प्रभावळ लावलेली आहे. त्याच्यानंतर समया सज्ज झालेल्या आहेत, छान तयार झाल्या आहेत. समया स्वच्छ वगैरे होऊन त्यांच्यामध्ये तेल आणि वाती घालून घेतल्यात. आज मस्त म्हटलं की मोठं सुंदर स्वस्तिक काढूया. म्हणजे पूजा मांडताना आहे ना इतकं म्हणजे पूर्ण तो कवरअप करेल चौरंग असं म्हटलं, म्हणून मोठं थोडंसं स्वस्तिक काढलं. स्वस्तिकामध्ये ना नेहमी ते 4 असे जे बिंदू असतात ना ते नक्की काढत जा. तेव्हाच आपलं स्वस्तिक पूर्ण होतं. आणि बाजूच्या ज्या रेषा असतात त्यासुद्धा काढत जा. तर आता छान पूर्ण चौकट आपली ती भरलेली आहे. आणि आता समयांचं वगैरे नीटनेटकं ॲडजस्ट आपण बघायचं की कसं आहे आणि मगच आपण आपल्या पुढच्या पूजेला सुरुवात करायची. नाहीतर मग चौरंग डगमगतोय, मग पूजेला काही होता कामा नये. म्हणून नीटनेटकं छान बघायचं आणि मगच पुढच्या पूजेला आपण सुरुवात करायची. तर आता बघा छान तांदूळ घेतो आहे. आता हे तांदूळ मी ना थोडे प्लेनच तांदूळ घेतलेत, म्हणजे हळदी कुंकू मी पुढे घालणार आहे. पण पहिले मी बघा कसे करायचो, पूर्ण हळद घालायचो आणि ते सगळे पिवळे भडक पिवळे, नाहीतर लाल चुटूक असा रंग व्हायचा. पण आता मी तसं नाही केलं आहे, कारण हे लगेच मी वापरून घेणार आहे तांदूळ. तर म्हणूनच मग मी जास्त त्यामध्ये हळदी कुंकू घातले नाही आहे. अगदी पूजेपुरती थोडंसं त्यामध्ये आपण हळदी कुंकू घालतो, अगदी तशाप्रमाणे त्यामध्ये हळदी कुंकू घातलेलं आहे. आणि मग आता मी पुढच्या पूजेची हळूहळू सुरुवात करतो आहे. जसं जमतं आहे ना तशा प्रकारे हळूहळू सर्व गोष्टी मी तुमच्या सर्वांपर्यंत शेअर करणार आहे. तर बघा एक माझा लाकडी पाट आहे छोटा, तो ठेवला. त्याच्यानंतर हा आणखीन एक माझ्याकडे लाकडी पाट आहे देवांचा, तो मग मी ठेवला. कारण अशी 2 पाटावर पाट मी का ठेवले, कारण मला एक छान अशी सुंदर हाईट हवी होती. कारण माझं वस्त्र मोठ्या म्हणजे मोठ्या साईजचं होतं, 9 नंबरचं. तर ते पूर्ण खालती दबलं जात होतं. तर म्हणून मग मी म्हटलं की ते नीट दिसणारही नाही. तर म्हणून छान अशी मस्त हाईट देऊ म्हटलं. तर म्हणून हाईट दिली आणि मी कलश असा तांदळात ठेवलेला नाही. त्यामागचं कारणही सांगतो, कारण काय कसं तांदळात जर तुम्ही कलश ठेवला तर तो खूप डगमगतो आणि आपण अशी उंच थोडंसं देतो वस्त्रानुसार. तर म्हणून मी तांदळामध्ये नाही ठेवते, म्हणून मी खालती तांदूळ काढलेत, म्हणजे खालती तांदूळ ठेवलेत आणि त्याच्यावरती मग मी हा कलश ठेवला आहे.
तर अशा प्रकारे जर तुम्ही कलश ठेवला ना तर तो डगमगत नाही. असं काही नाही होत की आपला तांदळातच ठेवायचा. आपण तांदूळ खालती विराजमान केलेलेच आहेत. आता त्याच्यावरती आपण कलश ठेवला आहे म्हणजे ते त्यामध्येच विराजमान झालेलं आहे. तर आता बघा छान हळदी कुंकू आपल्या कलशाला लावून घ्यायचं. म्हणजे आपण पूर्ण कलशाला जे हळदी कुंकू लावतो तर तशा प्रकारे हळदी कुंकू लावायचं. इथे ओलं हळदी कुंकू मी केलेलं नाही कारण मग ते वस्त्राला चिकटून राहतं आणि मग ते पूर्ण चिकटतं आणि मग ते नीटनेटकं वस्त्र पण मग पूर्ण खराब होतं. त्याच्यानंतर मग म्हणून मी ते पाठीमा असं नीट म्हणजे ते ओलं करून लावलं नाही, सुखच लावलं हळदी कुंकू. त्याच्यानंतर मग आता ही 5 प्रकारची जी पानं असतात लागतात तर सगळी पानं मला मिळाली होती. आणि काय काय वेळेस काय होतं, काय काय जणांना ज्यांना पानं मिळत नाहीत ना मग त्यांनी नागवेलीची जरी पाने लावली म्हणजे आपली विड्याची पानं जरी तुम्ही लावलात ना तरीसुद्धा चालेल. बघा छान आंब्याचं पान बघा किती सुंदर होतं, ते खूप भारी मिळालं होतं मला. त्याच्यानंतर हा नारळ मी रात्रभर छान भिजत घातला होता म्हणून तो खूप सुंदर आणि मस्त असा छान भिजला आहे. आणि पूर्ण नारळ नेहमी छान भिजत घाला, जेणेकरून काय होईल की नारळ छान भिजलेला राहील आणि छान राहील म्हणजे तो तडणार वगैरे नाही. त्याच्यानंतर आता कलशाचं पूजन करून घेतो म्हणजे नारळाला हळदी कुंकू लावायचं आहे. त्याच्यानंतर आज हे असं लाल मस्त चुटूक लाल रंगाचं मी वस्त्र देवीला नेसवणार आहे. किती सुंदर दिसते बघा, जसं ते देवीवरती लागलं आहे ना चढलं आहे तसं ते खूप खूप सुंदर दिसतंय वस्त्र. तर आता तुम्ही बघा हळू-हळू किती म्हणजे तुम्हा सर्वांना सुद्धा एकदम की काय होतंय नक्की पूजेमध्ये कसं, एक तो सस्पेन्स असतो ना, तर तो तुम्ही बघा. आता छान मस्त वस्त्र बघा. आता तुम्ही वस्त्र बघितलं की किती सुंदर दिसतंय. जर असंच मी खालती डायरेक्ट लावलं असतं ना, तर ते वस्त्र पूर्ण दबलं गेलं असतं. त्याचा मागचा कॅनव्हास पण तो खराब झाला असता. तर म्हणून मग मी काय केलं की तसं थोडी हाईट दिली. त्याच्यानंतर आता दागिन्यांची मज्जा बघा. बघा हा हार मला असं पाठवून घालायचं होतं. नारळाला असे दागिने मला अडकवायला नाही आवडत. मला कलशालाच मी दागिने अडकवतो. तर बघत होतो की कसं दिसतंय वगैरे कारण मी पानं वगैरे ऑलरेडी लावून घेतली होती. तर म्हटलं की आता झालं. मग पुन्हा एकदा प्रॉब्लेम. म्हणून मी सांगितलं की प्लॅनिंग करत जावा पूजेमध्ये. खरंच प्लॅनिंग केलात ना तर तुमची पूजा नीटनेटकी आणि छान पटकन होईल. आणि आज मला त्याच्यात लावायची होती ती म्हणजे देवीला वेणी. आणि मग मला वेणी पण लावायची होती, वरनं दागिने घालायचे होते. मग मी त्याच्यात मी पूर्ण मांडणी करून घेतली होती. मग मी कशी बसली तरी काही ना काहीतरी करत नीटनेटके सगळं देवीला दागिने घालायचा विचार सुरू आहे. बघा हे इथे पण माझा हाच प्रॉब्लेम होता की देवीला काय घालू आता, हा हार घालू की दुसरा हार घालू. मी पुन्हा तोच हार लावून बघितला की कसा दिसतोय, पहिलं नीटनेटकं बघतो. मग हे असे उपद्व्याप माझे सुरू असतात पूर्ण पूजेमध्ये. त्याच्यानंतर आज मी हा हरिप्रिया पद्मलक्ष्मीचा मुखवटा लावणार आहे. हा मुखवटा मी तुम्हाला कोणालाच दाखवला नव्हता कारण मला माहिती आहे की मग लगेच मग तुमच्याकडे सुद्धा तो येणार आहे. तुमच्याकडे पण येणारच आहे तो मुखवटा, डोंट वरी. हा मुखवटा कुठून घेतला आहे तर दादांचा नंबर देतो आहे डिस्क्रिप्शनमध्ये, दादांना नक्की कॉन्टॅक्ट करा. फक्त स्किन टोनमध्ये फरक होता. त्याच्यानंतर वेणी बघितली तुम्ही मी कशी लावली. वेणीने पण माझे अक्षरशः नाकीने बांधले की वेणी लागतच नव्हती जशी मला हवी आहे. त्याच्यानंतर हा पटका, पटका म्हणजे ही जी शाल आहे देवीची साडीचा पदर, तर तो पण नीटनेटका लागत नव्हता. म्हणजे जसा मला हवा आहे ना तसा तो लागतच नव्हता. आणि त्याच्यानंतर तो हे दोघंजणं कमी होते त्याच्यात तो गजरा आला. तर म्हणजे तो गजरा पण मी कसा लावू, काय करू, नीट दिसतोय का बघा. छान असा मस्त गजरा मला मिळाला होता देवीसाठी. आणि इतका सुंदर मस्त सुगंधित फुलांचा गजरा होता. आणि देवीला आहे ना खास करून वेणीपेक्षा तुम्ही गजरा घाला. बघा किती मग देवीचं जे स्वरूप आहे ना ते अगदी चेंज होऊन जातं वेणी म्हणजे गजऱ्यांमुळे. वेणीमुळे जर तुमची मांडणी छोटी असेल तर तुम्ही वेणी घालू शकता. बघा आता हे माझं प्लॅनिंग सुरू आहे की मी कसं घालू शकतो, काय करू शकतो, मग ते कसं दिसेल, काय दिसेल, मग ह्या सर्व गोष्टी. तर सगळ्या गोष्टींना फेस बघा हे दोन्ही पदर लावून बघितले तरी ते इतकं छान नव्हतं दिसत. ह्या सर्व गोष्टी अशा बघाव्या लागतात. त्याच्यानंतर बघा वेणी लावून आणि मुखवटा आणि दागिने लावून बघा देवी किती सुंदर दिसते. अगदी तिचं रूप असं छान फुलून आलंय, छान असं खुलून आलेलं आहे देवीचं रूप, अगदी छान दिसतंय. त्याच्यानंतर बघा आता सगळं नीट झालं, दागिने बसले, त्याच्यानंतर तिची जी वेणी आहे ती बसली आणि हार म्हणजे जो गजरा मी घातलाय देवीला तर तो सुद्धा बसला. त्याच्यानंतर ते झाल्याच्या नंतर हा जो पिन मला लावायचा होता देवीच्या पदराला, कारण तो पदर सारखा निसटत होता. तर हा पिन आता नीट लावून घेतो. तो पण मला बॅक साईडनी लावायचं होतं पण त्याला पण खूप स्ट्रगल करत करत मी तो लावला. म्हणजे देवी आई ना पूर्ण इतकी परीक्षा बघत होती आणि शेवटी तिने तिचं खूप सुंदर आणि मस्त असं रूप
दिलेलं आहे माझ्यासमोर. बघा, जेव्हा तुम्ही पिन लावता ना तेव्हा तो जो वस्त्राचा भाग आहे तो पूर्ण ताठ असा मस्त उभा राहतो. त्याच्यानंतर हे मी बघत होतो की कुठले कानातले कुठे दिसत आहेत. अजूनही माझं तेच सुरू आहे की देवीला शृंगार कसा करायचा. देवींना ना शृंगारच खरंच खूप प्रिय असतो. बाकीच्या कुठल्याच गोष्टी देवींना प्रिय नसतात, पण त्यांचा शृंगार, त्यांची केलेली भक्ती त्यांना प्रिय असते. तर देवीचा शृंगार तर झाला. त्याच्यानंतर मग आता खालच्या मेन पूजेची मांडणी पुढे तयार करायची होती. मी ना देवीसाठी एक वेगळा चौरंग मांडला होता आणि पुढच्या पूजेला म्हणजे जे आपण विडे वगैरे ठेवतो, फोटो वगैरे, तर त्याच्यासाठी मी वेगळा चौरंग मांडला होता. तर अशा प्रकारे काहीसं मी मस्त स्वरूप देवीचं तयार केलं. त्याच्यानंतर छान रांगोळी घेतली काढून. लाल आणि पिवळा रंग आपल्या पूजेचा सगळ्यात बेस्ट आणि फेवरेट, सगळ्यांना आवडेल असा सुंदर लाल आणि पिवळा रंग. तर त्याची आता छान रांगोळी काढून घेतली. रांगोळी आपली साच्याचीच. तर अगदी अशी साधी, सोपी, सिंपल आणि खूप छान अशी मस्त आपली पहिल्या मार्गशीर्ष महालक्ष्मीची पूजा झाली आहे. तर अगदी नेहमीप्रमाणे तुम्हाला सर्वांना आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.